जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध। दशक 9वा। गुणरूप नाम। समास पहिला। आशंका नाम। श्रीराम समर्थ। 9व्या गुणरूप नामक दशकाच्या चिंतनाला आपण सुरुवात करत आहोत। गुणरूप हे नाव देण्यामागील समर्थांची भूमिका काय असावी? 8व्या दशकाच्या म्हणजे मायोद्भव नामाच्या अर्थात ज्ञान दशकाचा जो सारांश आहे, समर्थांनी शून्यत्व निरसन या समासाच्या शेवटी सांगून ठेवलेला आहे, तो आपण थोडासा हृदयात घट्ट धरून ठेवावा। त्यातील काही ओव्या आपण बघूया। भिन्नपणे अनुभविले तयास शून्य ऐसे बोलिले, वस्तू लक्षिता अभिन्न झाले पाहिजे आधी। आणि वस्तू आपणची होणे ऐसे वस्तूंचे पाहणे, निश्चयेसी भिन्नपणे शून्यत्व लाभे। म्हणजे जे अदृश्य सूक्ष्म वेगळेपणानं अनुभवता येतं ते शून्य होय। परम वस्तूची अनुभूती तिच्याशी तद्रूप होऊनच घेता येते। तिला पाहण्यासाठी प्रथम तदाकार व्हावं लागतं, एकरूप व्हावं लागतं, अभिन्न व्हावं लागतं। वेगळेपणानं पाहू लागल्यास परमात्म्याचं दर्शन न होता शून्याच्याच दर्शनाचा लाभ घडतो। परम वस्तू भिन्नपणे पाहण्याची वस्तू नाहीये। जोपर्यंत अहंकार शिल्लक आहे, मी व भगवंत हे द्वैत शिल्लक आहे, तोपर्यंत आत्मदर्शनाच्या टप्प्यापर्यंत आपण कधी पोचूच शकत नाही। भगवंताला पाहण्याचा मार्ग एकच, वस्तू आपणची होणे। वस्तू म्हणजे दृश्यातील भौतिक वस्तू नव्हे। ज्या परम वस्तूला, सच्चिदानंदाला, स्वस्वरूपाला पाहण्याचा आपला प्रयत्न चालू आहे, ती वस्तूच आपण होऊन तिला जाणता येतं। आपणच परमात्मा स्वरूप झाल्याशिवाय भगवंत भेट होणं अवघड आहे। त्या परम वस्तूला अगदी थोड्या अंतरावरून भिन्नत्वानं पाहू लागल्यास आपण शून्याला भेटून पुढं गेलो नाही असं समजावं। परम स्वरूपाचं दर्शन होण्यासाठी समर्थांनी सांगितलेलं सोपं सूत्र आपण आचरणात कसं आणायचं हेही आपण मागील दशकाच्या अंतिम टप्प्यात अभ्यासलं आहे। तरीही ते आपल्या नित्य आचरणात सहजतेनं येत नाही। मग त्यात नेमकी अडचण येते कुठं? असं आहे, या दृश्य जगात अनेक व्यवहार करत आपण मांडलेला प्रपंच पूर्णत्वाला नेण्याचा खटाटोप करत असतो। जीवन व्यवहार म्हटलं की कल्पना आल्या आणि आपला हा कल्पना विलास जोपर्यंत संपूर्णपणे लयास जात नाही तोपर्यंत आपल्याला परम वस्तूचं दर्शन घडत नाही। कल्पना विलास लयास न जाण्याचं कारण म्हणजेच गुणरूप अर्थात या दशकामागील प्रयोजन। दासबोधातील सर्व दशके म्हणजे एकात एक कडी अडकून केलेली साखळीच आहे। त्याद्वारे आपल्याला समर्थ अंतःकरणाशी अशी काही गत करून ठेवतात की तिथं विचारांची गती मंदावते, प्रश्नांचा ज्वालामुखी थंडावतो, कल्पना विलासाला खीळ बसून एका टप्प्यानंतर कल्पना लय पावते। गुण आणि रूप आपल्याला दृश्य जगताशी बांधून ठेवतात। दृश्य गोष्टींना गुण व रूप अशी दोन अंग असतात। डोळ्यांनी वस्तूंचं रूप दिसतं तर तिच्या गुणांचं चिंतन अंतरंगात घडतं। म्हणजेच सामान्य जीव सदैव त्रिगुणांच्या अखत्यारीत असतो। त्या आधारेच तो पंचभौतिक सृष्टीमध्ये रममान होतो, सृष्टीमध्ये रमतो। गुण व रूपामुळं त्याची कल्पनाशक्ती सतत कार्यरत असते। एका ठिकाणी थांबून ती शांत होऊ शकत नाही आणि परमार्थात गती न घेण्यामागचं हे एक प्रमुख कारण आहे। त्यामुळं गुण रूपाचं महत्त्वपूर्ण विवेचन करणारा हा दशक अत्यंत उद्बोधक आहे। या समासाची सुरुवात समर्थांनी
प्रश्नात्मक रीतीनं केलेली आहे. त्याची लेखनशैली बारकाईनं पाहिली तर असं आपल्याला लक्षात येतं की समासाचा पूर्वार्ध प्रश्नार्थक असतो. त्यातही ते आपल्या बुद्धीला चालना देण्यासाठी, विचार प्रवृत्त करण्यासाठी अनेक उपप्रश्न निर्माण करतात व उत्तरार्धात त्या साऱ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरही देतात. उत्तरापर्यंत नेताना ते मध्ये अवकाश देखील ठेवतात, जेणेकरून त्या अवधीत गुरुकृपेनं आपण काही चिंतन करू शकू. हा मधला अवकाश संधिकाल आपल्याला विलक्षण समाधान देऊन जातो. फक्त आपण अत्यंत सावधानतेनं सूक्ष्म होऊन सावकाशपणे ओव्यांचा अभ्यास करायला हवा. स्वरूपाशी तद्रूपता साधण्यामध्ये गुण रूपाचा मोठा अडथळा येतो आणि या दोहोंना धरूनच आपल्याला अतींद्रिय असणाऱ्या परमवस्तूपर्यंत जायचं आहे. त्यासाठी गुणरूपावर आक्षेपात्मक असा हा आशंका नाम समास परब्रह्माविषयीच्या संकल्पनांना प्रश्नोत्तराच्या रूपात समर्थ चिंतनासाठी आपल्यासमोर ठेवत आहेत. ब्रह्मांडामध्ये सर्वत्र अगदी गच्च भरून उरलेल्या परब्रह्मांचं चिंतन करायचं म्हटलं, तो असा असेल का, तो तसा असेल का, अशा प्रश्नांच्या आधारे गुण व रूप मनामध्ये थैमान घालू लागतात. त्यासाठी गुण रूपाच्या आधारे समर्थांनी परब्रह्माला तब्बल 42 नावं दिली आहेत. ती कोणती? निराकार, निराधार, निर्विकल्प, निरामय, निराभास, निरावेव, निष्प्रपंच, निष्कळंक, निरोपाधी, निरोपम्य, निरालंब, निरापेक्षा, निरंजन, निरंतर, निर्गुण, निसंग, निर्मळ, निश्चळ, निशब्द, निर्दोष, निवृत्ती, निष्काम, निर्लेप, निष्कर्म, अनाम्य, अजन्मा, अप्रत्यक्ष, अगणित, अकर्तव्य, अक्षय, अरूप, अलक्ष, अनंत, अपार, आढळ, अतर्के, अद्वैत, अदृश्य, अच्युत, अछेद, अधाह्य, अलकेद. यातून परब्रह्म कसं नाही ते समर्थ आपल्याला सांगत आहेत. नाही अशा नकारात्मक भावनातून, अशा भावातून समर्थ परब्रह्माची संकल्पना आपल्या समोर का बरं मांडत असावेत? मन, बुद्धी, अहंकार, चित्त याद्वारे आपण देहाशी समरस झालेलो आहोत. पण आपल्याला तर तादाम्य पावायचे ते परब्रह्म स्वरूपाशी. पण होतं काय? देहाधिष्ठित भूमिकेमुळे आपण परब्रह्माविषयीच्या साऱ्या संकल्पना मन, बुद्धी, अहंकार, चित्त याद्वारे आपण कल्पू लागतो आणि परब्रह्म तर या साऱ्यांच्या पलीकडे आहे. तिथं देह बुद्धीला अर्थात मन, बुद्धी, अहंकार, चित्त तसंच कल्पनेला सुद्धा प्रवेश नाही. म्हणजे बेडकीनं कितीही फुगण्याचा प्रयत्न केला, कितीही फुगायचं ठरवलं तर ती काही म्हैशी एवढी होऊ शकत नाही. त्याप्रमाणे परब्रह्माविषयीच्या मानवी संकल्पना कितीही भव्य दिव्य वाटल्या तरी त्या छोट्याशाच पडतात. हेच समर्थांना या समासातून सांगायचं आहे. परब्रह्म अतींद्रिय आहे, अनन्य आहे. तिथं बुद्धी किंवा द्वैताचं काही चालत नाही. त्यामुळं ब्रह्माविषयी सांगताना संतांना नाहीपणाची भाषा वापरावी लागते. सारांश म्हणजे गुणरूपाच्या आधारे
परब्रह्माचा अंदाज बांधता येत नाही. त्यामुळं अंतरंगात खऱ्या अर्थानं परब्रह्माचं स्वरूप लक्कपणे दाखवताना त्यांच्या गुण रूपांच्या मर्यादा उघड करताना समर्थ त्याचं वर्णन प्रश्नोत्तराच्या स्वरूपात करू लागतात. निराकार म्हणजे काय, निराधार म्हणजे काय, निर्विकल्प म्हणजे काय, मज निरोपावे. या समासात श्रोत्यांनी अनेक शंका विचारलेल्या आहेत, म्हणून त्याला हे नाव दिलेले असावे. श्रोता विचारत आहे की निराकार म्हणजे काय, निराधार म्हणजे काय व निर्विकल्प म्हणजे काय आहे हे मला समजून सांगावे. निराकार म्हणजे आकार नाही, निराधार म्हणजे आधार नाही, निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही परब्रह्मासी. वक्ता म्हणत आहे की परब्रह्माला निराकार म्हणजे आकार नाहीये, निराधार म्हणजे आधार नाही आणि निर्विकल्प म्हणजे त्याच्या ठिकाणी कल्पनाही नाही. बघा समर्थांना काय म्हणायचे, वरवर जर आपण या दोन ओव्यांकडे पाहिलं तर त्यात 3 प्रश्न व त्यांची साधी सरळ दिलेली उत्तर आहेत असंच वाटतं. निराकार म्हणजे आकार नसणारं, निराधार म्हणजे आधार नसणारं व निर्विकल्प म्हणजे कल्पना नसणारं असा शब्दांचा विस्तार उत्तरादाखल सांगितलेला आहे. असंच आपल्याला दिसतं. एखादा बुद्धिवादी म्हणेल की यात विशेषते काय, समर्थांना यातून नेमकं काय सांगायचं आहे. गुरुकृपेनं आपण त्यांचा विस्तारानं विचार करू जरा. आपलं मन, बुद्धी, अहंकार, चित्त देहाशी किती एकरूप झालेलं आहे याची जाणीव या प्रथम 2 ओव्यामध्येच होते. आपले डोळे बंद करून एखादी निराकार वस्तू नजरेसमोर आणण्याचा प्रयत्न करा. काय होतं, आपलं मन कितीही सूक्ष्मपणे चिंतन करू लागलं तरी निराकार वस्तूचं ते काही केल्यास चिंतन करू शकत नाही. त्यासाठी अमर्याद आकाश जरी समोर घ्यायचं म्हटलं तरी त्याला देखील मर्यादा आहेत. एका टप्प्यापर्यंतच ते आपल्याला चिंतनात घेता येतं. आकारहीन वस्तूचं चिंतन करताच येत नाही, कारण आपण गुण रूपानं बांधलेले गेलेलो आहोत. दृश्यातील प्रत्येक वस्तूला आपण गुण रूपाच्या आधारे जोखतो. मनुष्यातील गुणदोषांचं चिंतन करण्यात धन्यता मानणारी मंडळी आपण आहोत. प्रत्येकातील रामरूप बघण्यासाठी आवश्यक असणारी आंतरिक स्थिती आपली अजूनही तयार होत नाही, कारण रामरूप देहाच्या गुणांच्या रूपांच्या आधारे बघता येत नाही. ती अतिंद्रिय अशी जाणीव आहे. देहाशी संलग्न असणारं आपलं मन भक्तीच्या आधारे उन्मन करून ते जोपर्यंत या गुण रूपाच्या पलीकडे जात नाही तोपर्यंत निराकार ही संकल्पना आपल्याला कळणारच नाही. त्यामुळं निराकार वस्तूचं चिंतन करू लागलो तर कुठला ना कुठला आकारच आपल्या नजरेसमोर येतो. निराधार म्हणजे ज्याला आधार नाही तो. आज आपल्याला परब्रह्माजवळ जाण्यासाठी कितीतरी गोष्टींचा आधार लागतो. धनसंपदा, धनदौलत, मुलं बाळ, प्रकृती, नावलौकिक, प्रतिष्ठा, याचबरोबर दासबोधासारख्या ग्रंथांचं वाचन, नामसाधन अशा अनंत आधारांवर आपला परमार्थ उभा आहे. असा विचार करा की आपला पैसा अडका, मुलं बाळ, शरीर या साऱ्यांचे आधार क्षणार्धात नाहीसे झाले तर आपण परमार्थात पूर्वीसारखेच मग्न राहू शकू का? ज्याला केवळ भगवंताचा आधार आहे अशा संतांनाच या निराधार संकल्पनेचं मर्म कळू शकेल. झोपण्याची उशी जरी बदलली तरी हवालदिल होणारी आपण मंडळी, मग आपल्याला निराधार म्हणजे काय हे कसं कळणार? आज निराधार या शब्दांची आपली संकल्पना फारच बोचट आहे.
त्याचा अर्थ ज्याला आधार नाही इतकंच आपण समजू शकतो. संपूर्ण जगाचा आधार मिथ्या मानल्यानंतर केवळ प्रभू रामचंद्रांच्या आधारावर जो उभा असतो तो समर्थ असतो. हे शब्दांचे नुसते फुसकेबार नाहीत. समर्थांच्या उपासनेतील शब्द पहा. कोसळोनी पडो हे आकाश, परी अनिकाची वास न पाहू. म्हणजे कितीही संकट आली तरी इतर आधाराची आम्ही वाट बघणार नाही. असं केवळ प्रभू रामांच्या आधारावर जेव्हा आपण उभं राहायला लागू तेव्हा निराधार शब्दाची व्याप्ती आपल्याला समजू शकेल. खऱ्या अर्थानं भगवंताशिवाय आधार नसल्याची जी अनुभूती येते तेव्हाच आपण परब्रह्माशी तद्रूप एकरूप होऊ शकतो. अन्यथा दृश्य जगतातील मिथ्या कुबड्या घेऊन निराधार विषयी बोलणं म्हणजे हवेचे बुडबुडे निर्माण करण्यासारखं आहे. म्हणून या निर्विकल्पाची फक्त कल्पना करून कधीच कुणाला त्या निर्विकल्पाशी तद्रूप होता आलं नाही. मनुष्याची कल्पनारूपी धडपड जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत निर्विकल्प स्थितीची खरी जाणीवच होत नाही. मनुष्याची दृश्य जगतात वावरणारी कल्पना जर निर्विकल्प अवस्थेत न्यायची असेल तर त्यासाठी नामाशिवाय नामाविन अन्य कुठलाही उपाय नाही. भगवंत नामानं आपल्या कल्पनांचा ऱ्हास झाला की सद्गुरु कृपा आपल्याला त्या निर्विकल्प बोधाकडं घेऊन जायला लागते. तेव्हाच ही परमवस्तू काय आहे याचा उलगडा होतो. पुढे निरामय म्हणजे काय, निराभास म्हणजे काय, निरावेव म्हणजे काय, मज निरोपावे. म्हणजे निरामय म्हणजे काय, निराभास म्हणजे काय, निरावेव म्हणजे काय हे मला सांगावे. निरामय म्हणजे जळमय नाही, निराभास म्हणजे भासची नाही, निरावेव म्हणजे अवेव नाही परब्रह्मासी. म्हणजे निरामय म्हणजे हे जलमय नाही, आमय म्हणजे विकार. जलमय होणे हा प्रलय काळाचा ब्रह्मांड विकार होय. हा विकार नसलेले ते निरामय म्हणजे परब्रह्म. निराभास म्हणजे जेथे भास नाही आणि निरावयव म्हणजे ज्याला अवयव नाहीत ते परब्रह्म. निष्प्रपंच म्हणजे काय, निष्कळंक म्हणजे काय, निरुपाधी म्हणजे काय, मज निरुपावे. निष्प्रपंच म्हणजे काय, निष्कळंक म्हणजे काय आणि निरुपाधी म्हणजे काय ते मला सांगावे. निष्प्रपंच म्हणजे प्रपंच नाही, निष्कळंक म्हणजे कळंक नाही, निरुपाधी म्हणजे उपाधी नाही परब्रह्मासी. म्हणजे निष्प्रपंच म्हणजे प्रपंचा नाही, निष्कळंक म्हणजे कळंक नाही आणि निरुपाधी म्हणजे ज्याला उपाधी नाही ते परब्रह्म होय. निरोपम्य म्हणजे काय, निरालंब म्हणजे काय, निरापेक्षा म्हणजे काय, मज निरोपावे. निरोपम्य म्हणजे काय, निरालंब म्हणजे काय व निरपेक्ष म्हणजे काय ते मला सांगावे. निरोपम्य म्हणजे उपमा नाही, निरालंब म्हणजे अवलंबन नाही, निरापेक्षा म्हणजे अपेक्षा नाही परब्रह्मासी. निरोपम्य म्हणजे ज्याला उपमा नाही, निरालंब म्हणजे ज्याला आधार नाही आणि निरापेक्ष म्हणजे ज्याला अपेक्षा नाही ते परब्रह्म असे जाणावे. निरंजन म्हणजे काय, निरंतर म्हणजे काय, निर्गुण म्हणजे काय, मज निरोपावे. म्हणजे निरंजन म्हणजे काय, निरंतर म्हणजे काय आणि निर्गुण म्हणजे काय ते मला सांगावे. पहा, कोणत्याही वस्तूची कल्पना त्याच्या रूप गुणांच्या आधारे करून त्याविषयी विचार करणं हा आपल्या मनाचा गुणधर्मच आहे. याच सूत्रानं आपलं मन निर्गुण, निराकार, निर्विकल्प अशा परब्रह्म स्वरूपाचं चिंतन करत असतं. त्याचं रूप गुण अंतरंगात कल्पित असतं. मात्र जे कल्पना
बुद्धी या साऱ्यांच्या पलीकडे आहे असं परब्रह्म कितीही प्रयत्न केला तरी मानवाच्या वैचारिक काल्पनिक अखत्यारीत काही केल्या येत नाही. म्हणून मनुष्य मग वेगवेगळ्या शब्दांच्या रचना करून परब्रह्म स्वरूपाला आपल्या अंतर्यामी उतरवण्याचा प्रयत्न करत राहतो. अशा विचारधारणेतील बहुसंख्येनं असलेल्या मंडळींच्या मनातील परब्रह्म स्वरूपाच्या संकल्पनेला समर्थांनी एकंदर 42 शब्दात व्यक्त केलं. त्यापैकी 24 शब्द नि तर 18 शब्द अ असे सुरू होणारे असून ही दोन्हीही अद्याक्षर मराठीत नकारात्मक भाव दर्शवण्यासाठी वापरली जातात. परब्रह्म जर शब्दांच्या पलीकडे आहे तर मग इतक्या शब्दात परम वस्तूला आपल्या समोर ठेवण्यामागचा समर्थांचा हेतू काय असावा? त्यांना स्वतःचं शब्द सामर्थ्य दाखवायचं आहे का? तसं मुळीच नाहीये. तर त्यांनी घेतलेली आत्मानुभूतीची रोकडी प्रचिती तुम्हाला आम्हाला प्रसाद रूपानं वाटायची आहे आणि आपण शब्दांच्या बाहुगर्दीत न अडकता शब्दातील गर्भितार्थाशी एकरूप व्हावं, शब्दात वास करणाऱ्या मूळ स्वरूपाशी तद्रूप व्हावं म्हणून त्यांनी हा शब्द प्रपंच मांडला आहे. निराकार, निराधार, निर्विकल्प या 3 शब्दांचा विस्तारानं अभ्यास आपण बघितला आहे. समर्थांनी योजलेल्या काही शब्दांपैकी आज आणखी 3 शब्द चिंतनासाठी घेऊ. ते आहेत निरंजन, निसंग आणि निवृत्ती. जिथं जनांचा संपर्क नाही अशी ती निरंजन अवस्था, त्यातून समर्थ वस्तुस्थिती आपल्यासमोर ठेवत आहेत. निरंजन या शब्दाच्या वेगवेगळ्या अर्थछटा निघतीलही, पण केवळ शब्दाभोवती न घुटमळता जोपर्यंत आपली तशी स्थिती होत नाही तोपर्यंत परब्रह्माची संकल्पना आपल्याला सुस्पष्ट होणार नाही. प्राणीमात्रांचा संसर्ग नसणाऱ्या अवस्थेला समर्थ परब्रह्म असं संबोधतात. गीतेतही भगवान श्रीकृष्णांनी स्वतःच्या स्थितीचं वर्णन करताना म्हणलेलं आहे, मी प्रत्येक प्राणीमात्रात अंशरूपानं आहे, पण प्रत्येक प्राणीमात्र माझ्यात नाही. भगवंत आम्हा सर्व जीवांमध्ये या सृष्टीमध्ये अंशरूपाने नांदतो. त्रिगुणांच्या अखत्यारीत येऊन आपण असंख्य कर्म करतो. मात्र या सगळ्या निसंग असलेला भगवंत आपल्याला आपल्या अंतरंगात नांदत असूनही प्रारब्धवश कर्मात गुंतून राहिल्यामुळं आपण मात्र त्याच्याजवळ नसतो. आजच्या काळातली आपण पडद्यावर दाखवले जाणारे चलचित्रपट हे एक त्याचं उत्तम उदाहरण आहे. थिएटरमध्ये पांढरा पडदा आधीपासूनच लावलेला असतो. कितीतरी चित्रपट त्या पडद्यावर दाखवले जातात. चित्रपट पाहताना आपण किती एकरूप समरस होऊन जातो ते कळत नाही आपल्याला. वास्तविक त्या काल्पनिक सृष्टीला पडद्याशिवाय इतर कशाचाच आधार नसतो. त्याशिवाय चित्रपट चालूच शकत नाही. असं जरी असलं तरी त्या पडद्याला त्या काल्पनिक सृष्टीचा जरा तरी स्पर्श होतो का? पडदा चित्रपटातील पात्रांशी, प्रसंगांशी, त्यातल्या भावभावनांशी एकरूप झालाय असं कधी ऐकलंय का? चित्रपट संपल्यावर तो जसाच्या तसा अगदी पांढरा कोरा करकरीत राहतो. तसं भगवंत तुम्हा आम्हा प्रत्येकाच्या अंतरंगात एका तटस्थ भूमिकेत राहतो. तो आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षीदार असला तरी आपण कर्माच्या आधारे त्याच्या ठिकाणी नसतो. हीच ती निरंजन अवस्था. पुढचा शब्द आहे निसंग. निसंग म्हणजे ज्याला कसलीही आसक्ती नाही, तो परब्रह्माला कुठलेही पाश नाहीत. ते अवघ्या विश्वाचा आधार आहेत, पण त्यात ते आसक्त नाहीत. विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती, लय या तीनही
या तिन्ही स्थितीनंतर परब्रह्म निश्चळ राहतं, कारण ते निसंग असतं. त्याच्या दृष्टीनं दृश्यातील घटना घडत नसतातच. अशी निसंग अवस्था आपल्या जीवनात कशी येईल? प्रपंचात आपण सर्वांशी आसक्तीनं बांधलो गेलो आहोत, त्यामुळं आपण त्यातून सहजासहजी मोकळं होऊ शकत नाही. जसं आप्त स्वकीयांवर बाण चालवण्यास अर्जुन सुरुवातीला धजवत नव्हता, तसं आपणही या आसक्तिरूपी शस्त्रानं हतबल झालो आहोत. आपली मुलं बाळं, आपलं घरदार, आपली संपत्ती, आपले नातलग, आपला समाज या सर्वांवर आपलं ममत्व आहे आणि तेच आपल्या बंधनाचं कारण आहे. वास्तविक आपले आईवडील, मुलं, पती किंवा पत्नी यांचे आपण मालक नसून पालक आहोत. भगवंतानं त्यांना सांभाळण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे. हे विसरून आसक्तीपोटी आपण त्यांचे कधी मालक होऊन जातो हे आपल्यालाच समजत नाही. भगवंताचं नाम हे खरोखरच आरशाप्रमाण आहे. ते आपलं खरं रूप दाखवतं. निसंग अवस्था अजून एका चांगल्या पद्धतीनं समजून घेता येते, ती म्हणजे प्रारब्धवश येणारी परिस्थिती, येणारे भोग. या दुनियेत आपलं खरं कोण आहे याची आपल्याला जाणीव करून देते. जीवलगांप्रती, कुटुंबियांप्रती असणारी सारी कर्तव्य मी नक्की पार पाडेन, परंतु माझा जर कोणी असेल तर तो केवळ भगवंतच आहे. हे जेव्हा आपल्याला मनापासून पटतं तेव्हा आपण मनानं भगवंताशी संग करू लागतो आणि नकळतपणे सृष्टीत राहूनही आपण निसंग होऊ लागतो. जो संपूर्णपणे निसंग होतो तो परमात्म्याशी एकरूप होऊन जातो. आजच्या आपल्या चिंतनातील शेवटचा शब्द आहे तो निवृत्ती. प्रवृत्ती निवृत्तीवाद विश्वात अखंड चालूच असतो. प्रवृत्ती आपल्याला कधी स्वस्थ बसू देत नाही. प्रवृत्तीवादामध्ये बऱ्याच वेळा अनेकांकडून वाम मार्गाचा देखील अवलंब केला जातो. परब्रह्म निवृत्त आहे. आपण निवृत्ती घेतो ती देहानं, मनानं नव्हे. आधीपासून आपल्यामध्ये असलेली वृत्ती, वासना तशीच राहते. फक्त शरीराची भोग भोगण्याची शक्ती क्षीण होत जाते. काम करण्याची शक्ती पहिल्यासारखी नसते, म्हणून आपण निवृत्ती घेतो. मात्र वासना तरुणच असल्यानं आपण निवृत्त होत नाही. वृत्तीचं समूळ उच्चाटन होणं म्हणजे खरी निवृत्ती, अर्थात निवृत्ती. पुढे निरंजन म्हणजे जनची नाही, निरंतर म्हणजे अंतर नाही, निर्गुण म्हणजे गुणची नाही. परब्रह्मासी म्हणजे निरंजन म्हणजे जेथे जन नाहीत, सर्व लोकादी सृष्टीच जेथे झालेलीच नाही ते. निरंतर म्हणजे कमी अधिकपणाचा परिणाम नसलेले आणि निर्गुण म्हणजे जे गुणरहित आहे ते परब्रह्म जाणावे. निसंग म्हणजे काय? निर्मळ म्हणजे काय? निश्चळ म्हणजे काय? मज निरोपावे. म्हणजे निसंग काय आहे, निर्मळ म्हणजे काय आहे आणि निश्चळ म्हणजे काय हे मला सांगावे. निसंग म्हणजे संगची नाही, निर्मळ म्हणजे मळची नाही, निश्चळ म्हणजे चलन नाही परब्रह्मासी. याचा अर्थ निसंग म्हणजे ज्याला संग नाही, निर्मळ म्हणजे ज्याच्या ठिकाणी मायारूपी मळ नाही आणि निश्चळ म्हणजे ज्याच्या ठिकाणी चलनवलन नाही ते परब्रह्म असे जाणावे. निशब्द म्हणजे काय? निर्दोष म्हणजे काय? निवृत्ती म्हणजे काय? मज निरोपावे. निशब्द म्हणजे काय? निर्दोष म्हणजे काय आणि निवृत्ती म्हणजे काय ते मला सांगा. निशब्द म्हणजे शब्दची नाही, निर्दोष म्हणजे दोषची नाही, निवृत्ती म्हणजे वृत्तीच नाही परब्रह्मासी. निशब्द म्हणजे जेथे शब्दच नाहीत, निर्दोष म्हणजे जेथे दोषच नाही आणि निवृत्ती म्हणजे जेथे वृत्तीच नाही असे परब्रह्म होय. निष्काम म्हणजे काय? निर्लेप म्हणजे काय? निष्कर्म म्हणजे काय? मज निरोपावे. निष्काम म्हणजे काय? निर्लेप म्हणजे काय आणि निष्कर्म म्हणजे काय ते मला सांगावे.
निष्काम म्हणजे कामची नाही, निर्लेप म्हणजे लेपची नाही, निष्कर्म म्हणजे कर्मची नाही परब्रह्मासी. म्हणजे निष्काम म्हणजे जेथे कामच नाही, निर्लेप म्हणजे जेथे लेपच नाही, आणि निष्कर्म म्हणजे ज्याच्या ठिकाणी कर्म संभवतच नाही ते परब्रह्म असे जाणावे. अनाम्य म्हणजे काय, अजन्मा म्हणजे काय, अप्रत्यक्ष म्हणजे काय, मज निरोपावे. अनाम्य म्हणजे काय, अजन्मा म्हणजे काय आणि अप्रत्यक्ष म्हणजे काय हे मला सांगावे. अनाम्य म्हणजे नामची नाही, अजन्मा म्हणजे जन्मची नाही, अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष नाही परब्रह्म ते. म्हणजे अनाम्य म्हणजे ज्याला नावच नाही, अजन्मा म्हणजे ज्याला जन्मच नाही, आणि अप्रत्यक्ष म्हणजे जे प्रत्यक्ष नाही ते परब्रह्म होय. अगणित म्हणजे काय, अकर्तव्य म्हणजे काय, अक्षय म्हणजे काय, मज निरोपावे. अगणित म्हणजे काय, अकर्तव्य म्हणजे काय आणि अक्षय म्हणजे काय हे मला सांगावे. अगणित म्हणजे गणित नाही, अकर्तव्य म्हणजे कर्तव्यता नाही, अक्षय म्हणजे क्षयची नाही परब्रह्मासी. अगणित म्हणजे ज्याला मर्यादा नाही ते, अकर्तव्य म्हणजे ज्याला कर्तव्यता नाही ते, आणि अक्षय म्हणजे ज्याला क्षयच नाही ते परब्रह्म असे जाणावे. पहा, समर्थांना नेमकं काय म्हणायचे. नि अक्षरानं सुरू होणारे निराकार, निराधार, निर्विकल्प, निरंजन, निसंग, निवृत्ती या 6 शब्दांचं आपण एकदम सखोल असं चिंतन आपण अगोदर पाहिलेलं आहे. आता अ अक्षरापासून सुरू होणाऱ्या शब्दांकडं आपण लक्ष देऊया. या शब्दांपैकी ज्या 2 शब्दांनी जरा लक्ष सर्वांचं वेधून घेतलं, अनाम्य आणि अरूप. ज्याला नाम नाही तो अनाम्य असं समर्थ सांगतात. अनाम्य शब्दाचा अर्थ असा अर्थ कळल्यावर साहजिकच आपल्या मनात प्रश्न येतो, सर्व संतांनी भगवंताच्या नामाचा अखंड आठव हेच भगवंत प्राप्तीचं सर्वश्रेष्ठ साधन म्हणून सांगितलंय. तशी इतिहासात उदाहरणं देखील आहेत. असं असूनही भगवंत अनाम्य आहे. ज्या भगवंताला मी त्याच्या नामानं हाक मारतोय त्याला नाम नाही असं समर्थ का बरं सांगत असावेत. म्हणजे मी जे नाम घेतोय ते भगवंतापर्यंत पोचतंय की नाही, का पोचतच नाही. यासाठी प्रथम अनाम्य या शब्दाचा अर्थ नीट समजून घेऊया. भगवंत स्वरूप जाणण्यासाठी नामस्मरणाचा सर्वच संतांनी एकमुखानं पुरस्कार केला आहे. या नामाची व्याप्ती कुठपर्यंत असते. परब्रह्मांच्या अगदी निकट जर कोणी असेल तर ते सर्व त्याचं नाम असतं. जीव व शिव यांना जोडणारी साखळी म्हणजे नाम होय. असं नाम महात्म्य. आता आपण थोडासा तात्विक सूक्ष्म विचार करू. परब्रह्मापोटी माया जन्मली म्हणजेच मितिकाक्षराचा अर्थ ओंकाराचा नाद झाला. त्यातून ईश्वराची अतिसंलग्न असणारी मूळ माया निर्माण झाली. त्यातून पुढं गुण माया अर्थात त्रिगुण व त्यातील तमोगुणापासून ही सृष्टी अस्तित्वात आली. त्यातून हे लक्षात येतं की भगवंताच्या सगळ्यात जवळचं व्यक्त रूप शब्द नसून ध्वनी होता. तो ओंकार हेच नाम होय. म्हणूनच संतांनी नामाला भगवंताच्या सर्वात जवळचं मानले. नामामध्ये नामी मी पण हरवून बसतो आणि ही स्थितीच त्याचं वेगळं अस्तित्व संपवून त्याला परब्रह्माशी तद्रूप करते. भगवंत नामानंच आपण स्वस्वरूपाकार होतो. पण मग अनाम्य याचा आपल्या जीवनाशी असणारा संदर्भ कोणता. भगवंताला कुणी राम म्हणतं, कुणी कृष्ण म्हणतं, कुणी विठ्ठल म्हणतं, कुणी गुरुदत्त म्हणतं.
तर वेगवेगळ्या धर्मातील लोक, संप्रदायातील लोक देवाला वेगवेगळ्या नामानं पुकारतात, भगवंताला वेगवेगळ्या नामानं पुकारतात. त्यांना ओ देणारा भगवंत मात्र एकच असतो. आपण एक उदाहरण बघूया. एका घरात एक वयोवृद्ध मनुष्य असतो. त्याची नातवंड त्याला आजोबा म्हणत, त्याची मुलं त्याला बाबा म्हणत, सुनबाई त्याला अण्णा म्हणत, त्याचे मित्र त्याला तात्या म्हणत. यापैकी त्याला कोणत्याही नावानं हाक मारली तरी तो ओ देणारा तो वयोवृद्ध मनुष्य एकच आहे. तसं कोणत्याही नावानं पण प्रेमानं मारलेल्या हाकेला ओ देणारा भगवंत एकच आहे. तो एकच असतो. तो आपल्या अंतरंगी प्रगटतो. तो आपण त्याला मारलेल्या लाडीवाळ हाकेतून त्याला स्वतःचं असं विशिष्ट नाम नाहीच. तो अनाम्य आहे. पण ज्यानं त्याला प्रेमानं हाक मारली त्याच्यासाठी तो प्रगट होतो. मग वाल्या कोळ्यासारखा मरा मरा म्हणा किंवा आपण सारेजण म्हणतो तसं राम राम म्हणा. अट एकच, त्यात अतीव प्रेम असावं. आपल्या प्रेमानं अनाम्य असं परब्रह्म अंतकरणात प्रगट होतं. भगवंताविषयी आपलं निखळ प्रेम व्यक्त करण्याचं साधन म्हणजे ते नाम आहे. नामातूनच परमात्म्याविषयी प्रेमाचा पाझर आपल्या अंतरंगात फुटू शकतो. जे नाम सद्गुरूंनी आपल्याला दिलंय, ज्यात आपली अत्यंत आवड आहे, ज्यात आपलं मन रंगून जातं, तेच नाम श्रेष्ठ होय. मला मिळालेलं नाम आणि इतरांना मिळालेलं नाम वेगळं आहे असं कधीही समजू नये. नाम कोणतंही घ्या, प्रेमानं घेतलं तर त्या एकाच तत्वाला आपण साथ घालत असतो. शबरीनं घेतलं तसं निरंतर, द्रौपदीनं घेतलं तसं उत्कटतेनं नाम घ्यायला हवं. नामातील उत्कटता, प्रेमभाव, ईश्वराचे अस्तित्व जाणीव जास्तीत जास्त प्रगल्भ कशी करता येईल हे पाहावं. हेच नामाचं स्वरूप आहे. अनाम्य परब्रह्माला कोणत्याही नावानं पण अत्यंत काकुळतीनं प्रेमानं हाक मारा, तो प्रतिसाद देतोच देतो. अनाम्य शब्दाची आता दुसरी बाजू बघूया. मनुष्य स्वतःचं नाव जीवनात कसं प्रस्थापित करता येईल याचा सतत प्रयत्न करत असतो. प्रत्येकाला असं वाटतं की आपलं नाव आदरानं घेतलं जावं, आपलं कौतुक व्हावं, आपल्याला सतत मान मिळावा. अर्थात यात चूक नाही आहे, पण ही लोकेशना परमार्थात आड येते. परमार्थात एखाद्या सुवासिक फुलासारखं बहरून इतरांना सुगंध देत देत भगवंतचरणी निर्माल्य होऊन समर्पित होणं अपेक्षित असतं. मात्र लौकिकापायी, लोकेशनेपायी आपण आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करतो, म्हणजेच द्वैत निर्माण करतो. अनाम्य स्थिती म्हणजे स्वचा, लौकिकाचा, वेगळ्या अस्तित्वाचा विसर, कर्तेपणाच्या भावनेचा विसर. आपलं कर्तेपण विसर्जित करून ते प्रभू रामांकडे सोपवण्यासाठी आपला वासनासंचय बदलायला हवा आणि त्यासाठी केवळ नामाचाच आधार घ्यावा लागतो. नामस्मरणात स्वतःला रामचरणी संपूर्णपणे समर्पित करणं, राम रूपात लय करणं म्हणजेच अनाम्य होणं, विश्वात्म्याशी एकरूप होणं, परमात्म स्वरूप होणं हेच होय. अरूप म्हणजे ज्याला रूप नाही तो. पण सर्व संतांनी तर सगुणाचीच उपासना केल्याचं आपण बघतो, आपण पाहतो. समर्थांच्या उत्कट भावानं करकटावर ठेवून युगे 28 उभा असलेला पंढरीनाथ, करी चापबाण घेतलेला प्रभू रामचंद्र झाला. परब्रह्म अरूप आहे, रूपाच्या पलीकडं आहे असं समर्थच म्हणत आहेत. मग सगुण भक्तीचं महत्त्व नाही का? दासबोधाचा अभ्यास करताना आपण सगुण भक्तीचं महात्म्य 5व्या दशकात अभ्यासलंच आहे. सगुणोपासनेमुळंच आपल्याला निर्गुण भगवंताची ओळख होऊ शकते. संत मीराबाई कृष्णाला आळविताना म्हणाल्या होत्या,
ही लोक मला नेणारच आहेत, तेव्हा एकतर तू माझ्यासोबत चल किंवा मला तुझ्यात सामावून घे. प्रभू श्रीकृष्णानं तिला मग आपल्या हृदयात स्थान दिलं. तुकोबाराय सदेह वैकुंठास गेले, तर कान्होपात्रा विठ्ठलामध्ये सामावली. सगुणोपासनेतूनच संत अरूपाशी तद्रूप झाले. परब्रह्म अरूप असलं तरी त्याला तद्रूपतेनं जाणण्यासाठी देहबुद्धीचं विस्मरण घडायला हवं, आणि हे सगुणाच्या उपासनेतूनच घडू शकतं. सगुणाला अळविता आपणच अरूप होऊन जातो. असं आहे सगुण उपासनेचं विलक्षण महात्म्य. अनाम्याला नामानं आणि अरूपाला सगुण उपासनेनं जाणता येतं. हे या चिंतनाचं सार, हाच या शब्दामधील दडलेला गर्भितार्थ आहे. समर्थांनी योजलेल्या इतर शब्दांमध्येही आपण उतरावं, त्यावर मनन चिंतन करावं. सद्गुरूंच्या चरित्राशी व आपल्या जीवनाशी त्याचा संदर्भ तपासत अंतर्मुख व्हावं. परब्रह्माशी तदाकारता साधण्यासाठी हा एक उत्तम मार्ग ठरेल. पुढे अरूप म्हणजे काय, अलक्ष म्हणजे काय, अनंत म्हणजे काय, मज निरूपावे. म्हणजे अरूप म्हणजे काय, अलक्ष म्हणजे काय आणि अनंत म्हणजे काय हे मला सांगावे. अरूप म्हणजे रूपची नाही, अलक्ष म्हणजे लक्षत नाही, अनंत म्हणजे अंतची नाही परब्रह्मासी. अरूप म्हणजे ज्याला रूपच नाही, अलक्ष म्हणजे जे वेगळे राहून पाहता येत नाही, आणि अनंत म्हणजे ज्याला अंत नाही ते परब्रह्म होय. अपार म्हणजे काय, आढळ म्हणजे काय, अतर्क्य म्हणजे काय, मज निरूपावे. अपार म्हणजे काय, अढळ म्हणजे काय व अतर्क्य म्हणजे काय हे आपण मला सांगावे. अपार म्हणजे पारची नाही, अढळ म्हणजे ढळची नाही, अतर्क्य म्हणजे तर्कत नाही परब्रह्म ते. अपार म्हणजे ज्याला पारच नाही, अढळ म्हणजे जे जसे आहे तसेच असते, आणि अतर्क्य म्हणजे ज्याच्या विषयी तर्कच करता येत नाही असे परब्रह्म होय. बघा समर्थ काय म्हणतायत. समर्थांनी परब्रह्माला अनंत आणि अपार असं म्हटलेलं आहे. ज्यास कधी अंत नाही ते अनंत, आणि जे अमर्याद आहे, ज्याचा परतीर गाठता येत नाही, ज्याला पार करता येत नाही ते अपार, असे या दोन शब्दांचे सरळ अर्थ. दृश्य विश्वात अनंत अपार असं काय आहे. अनंत अपार हे निकष दृश्यातील गोष्टींना लावायचे जर म्हटले तर अशा प्रत्येक गोष्टींचा अंत पार मानवी बुद्धीला लागू शकतो. उत्तुंग अशा एव्हरेस्ट सारख्या शिखराची, प्रशांत महासागरातील अत्यंत खोल भूभागाची तो मोजदाद करू शकतो. इतकंच काय, सौरमालेतील ग्रह पृथ्वीपासून किती प्रकाशवर्ष दूर आहेत हेही शास्त्रज्ञांनी शोधून काढलंय. त्यामुळं परब्रह्म अनंत अपार आहे यावर विचार करायचा म्हटल्यास तो नेमका कसा करावा, कशाचं चिंतन करावं, जेणेकरून त्या शब्दामागील भूमिका सुस्पष्ट होईल. समर्थ परब्रह्म अनंत अपार आहे असंच म्हणत आहेत. तसंच सर्व संतांचं सांगणं एकच आहे. मात्र दुर्भाग्यवश मायेच्या अखत्यारीत असलेले आपण त्या शब्दांना, त्यातील अर्थाला समजून घेण्यात कमी पडत आहोत. माया दृश्य गोष्टीचं मोजमाप, मूल्यांकन करून त्या वस्तूंचं सीमित संकुचित रूप आपणासमोर ठेवत असते. पण ही माया जेव्हा सद्गुरूंचं वर्णन करू पाहते तेव्हा ती गुरुचरणांशी घुटमळते, लाजते व नेती असं म्हणत बाजूला सरते. म्हणजेच सद्गुरू शब्द कल्पना मन यांच्या पलीकडे आहे. अर्थातच सद्गुरू तत्व, त्यांचे चरणच अनंत अपार या शब्दांचा
मतितार्थ सांगू शकतील. अनंत आणि अपार वरवर पाहिलं तर त्यांच्या अर्थामध्ये साधर्म्य आहे असं वाटतं. मात्र समर्थांनी ते वेगवेगळे वापरले आहेत. म्हणजेच त्यांचा अर्थ थोडा का होईना भिन्न असणारच. गुरुकृपेच्या बळावर या दोन शब्दांचा विचार करूया. ज्याचा अंत लागत नाही असा तो अनंत हा खोली दर्शविणारा शब्द आहे. तर ज्याला पार करता येत नाही असा तो अपार हा रुंदी किंवा अंतर दर्शवणारा शब्द आहे. आता रुंदी व खोली कशाचं सूचक आहे ते बघू. रुंदी आपल्या वृत्तीचं निदर्शक आहे. जोपर्यंत वृत्तीला दोन किनारे आहेत तोपर्यंत ती देहाच्या माध्यमातून आपल्याशी तद्रूप असते. देह व दृश्य या दोन किनाऱ्यांमध्ये तिला फिरण्याची सवय असल्यामुळे देह वासना पूर्ण करण्यातच ती धन्यता मानत असते. खोली अंतरंगाची सखोलता सूक्ष्मता दर्शवते. सद्गुरूंचं अंतरंग हे अत्यंत सूक्ष्म असल्यानं ते उन्मन होऊन विश्वात्म्याशी असं काही तद्रूप झालेलं असतं की त्याचा ठाव लागणं अंत लागणं केवळ अशक्य असतं. तसंच सद्गुरूंची वृत्तीही इतकी व्यापक अमर्याद असते की तिला पार करताच येत नाही. संपूर्ण विश्वावरील अकारण प्रेम वात्सल्य कारुण्य त्याच्या वृत्तीच्या दोन किनाऱ्यांना मिटवून टाकतं, विस्थापित करतं. आपण संकुचित वृत्तीनं जगतो. साधन मार्गात स्वतःला बांधून घेतो. सांप्रदायिकता मनाचं कोतेपण वृत्तीचा कमकुवतपणा आपल्या साधनेला परब्रह्माशी तद्रूप करण्यापासून दूर ठेवतात. परमार्थात हे वृत्तीला व्यापक करण्याचं शास्त्र आहे. आपली वृत्ती जितकी व्यापक बनत जाते तितकी आपली परब्रह्माशी संलग्नता वाढत असल्याची अनुभूती आपल्याला येऊ लागते. त्यामुळं अनंत आणि अपार या शब्दांना नीट समजून घ्यायचं असेल तर सद्गुरूंच्या जीवनातील प्रसंगाचाच आधार घ्यावा लागतो. तेव्हा त्यांच्या जीवनाकडे बघूनच अपार म्हणजे काय हे आपल्याला कळू शकतं. त्यांच्या सूक्ष्म अर्थ अनंत मानाची अवस्था थोडीफार समजून घेता येऊ शकते. म्हणून देहात असणारे सद्गुरू किंवा सद्गुरू चरणांची निष्काम सेवा म्हणजेच परब्रह्माचं अनंत अपार रूप आहे. सद्गुरू आपल्याला अगदी त्यांच्यासारखं करू पाहत आहेत. आपल्याला अपार अनंत बनवू पाहत आहेत. त्यामुळं शब्दांच्या आजूबाजूला घुटमळत न राहता आपली वृत्ती व्यापक बनावी यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहावं. आपण असा उगीचच विचार करतो की वृत्ती व्यापक केल्यानं जग मला ओरबडून घेईल, माझा फायदा उठवेल अशी संकुचित संचयी वृत्तीच आपल्याला अनंत अपार परब्रह्मापासून लांब ठेवते. माझ्याकडे पैसा नाही, पुरेसा वेळ नाही, माझं प्रारब्ध म्हणावं तितकं चांगलं नाही, मग मला अनंत अपार स्थिती प्राप्त होईल का असा बरेच जण विचार करत असतात. वास्तविक अनंत अपार व्हायला यातील कशाचीही गरज लागत नाही. स्वार्थ भावनेचा त्याग केला की आपण प्रेममूर्ती बनू शकतो, अनंत अपार होऊ शकतो. गुरुकृपेनं हे हमखास साधू शकतं आणि त्याच वेळी आपण परब्रह्मस्वरूप बनून जातो. जीवनातील हा मांगल्याचा क्षण वृत्तीच्या व्यापकपणात व मनाच्या सूक्ष्मतेत दडला आहे. आपलं मन सूक्ष्म होत होत अनंताच्या दिशेनं जाऊ लागलं की वृत्ती व्यापक विशाल बनत जाते. वरकरणी वृत्तीची व्यापकता दाखवून मनाची सूक्ष्मता जर साधली नाही तर वृत्ती पुन्हा देहाभोवती घुटमळू लागते. त्यामुळं वृत्तीला देहाधिष्ठित होऊ न देण्याचा हमखास उपाय म्हणजे नामस्मरणाचा, संत संगतीचा. पुढे अद्वैत म्हणजे काय,
अदृश्य म्हणजे काय, अच्युत म्हणजे काय, मज निरोपावे. अद्वैत म्हणजे काय, अदृश्य म्हणजे काय आणि अच्युत म्हणजे काय ते मला सांगावे. अद्वैत म्हणजे द्वैतची नाही, अदृश्य म्हणजे दृश्यची नाही, अच्युत म्हणजे चेवत नाही परब्रह्म ते. म्हणजे अद्वैत म्हणजे जेथे द्वैतच नाही, अदृश्य म्हणजे जे पाहता येत नाही आणि अच्युत म्हणजे जे कधी आपल्या स्थानावरून खाली घसरत नाही ते परब्रह्म असे जाणावे. पुढे अच्छेद म्हणजे काय, अधाह्य म्हणजे काय, अक्लेद म्हणजे काय, मज निरोपावे. अच्छेद म्हणजे काय, अधाह्य म्हणजे काय आणि अक्लेद म्हणजे काय ते मला सांगावे. अच्छेद म्हणजे छेदेना, अधाय म्हणजे जळेना, अक्लेद म्हणजे कालवेना परब्रह्म ते. अच्छेद म्हणजे जे छेदले जात नाही, अधाह्य म्हणजे जे जळत नाही आणि अक्लेद्य म्हणजे जे पाण्याने कालवता येत नाही ते परब्रह्म होय. परब्रह्म म्हणजे सकळां परते, तयास पाहता आपणची ते, हे कळे अनुभव मते सद्गुरू केलिया. याप्रमाणे ज्याचे वर्णन केले जाते ते परब्रह्म सर्वांच्या पलीकडील असून त्याचा शोध घेऊ गेल्यास आपण तेच परब्रह्म आहोत असा अनुभव सद्गुरू केला असता त्यांच्या कृपेने येतो. बघा समर्थ काय म्हणतायत, समर्थ या समासाचा सारांश म्हणजे परब्रह्म हे साऱ्या दृश्य पसाऱ्याच्या पलीकडं आहे, त्याच्यासारखं तेच दुसरं काहीही नाही. सद्गुरू आज्ञेत राहून त्यांच्या बोधवचनांना जीवनाधार मानून त्यांच्या संगतीत राहिलं तर आपल्याला देखील त्या गुण रूपातीत परब्रह्माची अनुभूती येते, नव्हे तर आपणच परब्रह्मस्वरूप होऊन जातो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आशंकानाम. जय जय रघुवीर समर्थ.